नमस्कार मंडळी, कथा वाचनाच्या या कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत. आज आपण समंजस सासू ही कथा ऐकणार आहोत. ही सिंधी कथा आहे आणि याचे लेखक आहेत प्रभुदास भेरुमल आडवाणी. चला तर मग सुरुवात करूया. रामचंद एका इंग्रजी कंपनीत हेड क्लार्क आहे. 150 रुपये पगार मिळतो त्याला. घरात फक्त 2 प्राणी आहेत, पती आणि पत्नी. 2 जणांसाठी 150 रुपये काही कमी नाहीत. तरी देखील रामचंदची नेहमी ओढग्रस्त असते, कारण मोहिनी अतिशय खर्चिक वृत्तीची आहे. महिना 1000 रुपये देखील तिला पुरायचे नाहीत. पाहावं तेव्हा कापडवाला तिच्या दाराशी दिसतो. तो गेला नाही की किरकोळ सामानाचा विक्रेता येऊन धडकतो. त्यांची बिलं भागवता भागवता बिचाऱ्या रामचंदच्या नाकी 9 येतात. बहुधा दर महिन्यात त्याला काही रुपये उसने मागावे लागतात. पण असं असूनही मोहिनीचा स्वभाव काही त्याला बदलता आलेला नाही. त्यामागचं कारण हेच की मोहिनीवर त्याचं जीवापाड प्रेम आहे. काही झालं तरी मोहिनी नाराज होता कामा नये. याशिवाय आणखी एक गोष्ट आहे, मोहिनीचं माहेर गावातच आहे. म्हणून रामचंद काही बोलला तर मोहिनी लगेच माहेरी निघून जाते. मग ती सहजासहजी परत येत नाही. ती गेल्यावर रामचंद 2-3 दिवस कसेबसे रेटतो, पण मग मोहिनीला बघायला अधीर होतो. त्याला हार खावी लागते. त्याच्या या दुबळेपणामुळे मोहिनी आणखीनच वरचढ होते. एक दिवस रामचंद जेवून ऑफिसला जायची तयारी करीत असतानाच नोकराने येऊन सांगितलं, "साहेब, कापडवाला आलाय." बिचाऱ्या रामचंदची छाती धडधडू लागली. मनातल्या मनात तो देवाचा धावा करू लागला, "देवा, वाचव आता. यावेळी हा किती रुपयांच्या वसुलीसाठी आला आहे कुणास ठाऊक." तो नोकराला म्हणाला, "आत बोलाव त्याला." कापडवाला आत आला. "हं, बोला." "काही नाही, सहज आपला आलो होतो." "काही उधारी बाकी आहे वाटतं." "हो, पण त्याची काही काळजी नाही. पैसे काय कुठं पळून जात आहेत. तुम्ही ऑफिसला निघालात वाटतं." "बघू, कितीचं बिल घेऊन आलात ते?" कापडवाल्याने लगेच बिल दिलं. बिल बघून रामचंदचा जीव कासावीस झाला. तो ओरडला, "50 रुपये 6 आणे?" कापडवाला म्हणाला, "साहेब, तशी काही फार मोठी रक्कम नाही ती. सध्या तर तुम्ही काही खरेदीच करीत नाही आमच्याकडून. रागावलात वाटतं. गेल्या महिन्यात फक्त 100 रुपयांचा माल घेतला होता. या महिन्यात जास्त घ्याल अशी अपेक्षा आहे." रामचंद मनातल्या मनात चिडला. 50 रुपयांना कात्री लावली आणि वर म्हणतोय काही खरेदी केली नाही. बदमाश कुठला! या चोरांनीच मोहिनीला नव्या नव्या वस्तू दाखवून भूल घातलीये. "ठीक आहे, रविवारी या." असे बोलून रामचंदने त्याला वाटेला लावलं. मग कपडे बदलून ऑफिसला जाण्यासाठी तो घराबाहेर पडला. त्याच वेळी नेमकं एका माणसाने येऊन त्याला सलाम केला. "बोला, काय काम आहे?" "केवलराम अँड सन्सच्या दुकानाचं बिल आणलं आहे." "केवलराम अँड सन्सचं दुकान? दोरा, रिबीन, बटन वगैरे मिळतं ते?" "विसरलात साहेब." रामचंदच्या घशाला कोरड पडली. कसं बस स्वतःला सावरून तो म्हणाला, "बघू." 15 रुपये 9 आण्यांचं बिल आहे. 15 रुपये 9 आण्यांचं बिल. घ्या. निम्मा पगार तर या 2 बिलांमध्येच गेला आणि पुढचा पगार व्हायला अजून 10 दिवस अवकाश आहे. वृद्ध कंठाने रामचंद त्या माणसाला म्हणाला, "ठीक आहे, 2 तारखेला येऊन पैसे घेऊन जा." रामचंद ऑफिसला जाऊन 2 तास होऊन गेले. पलंगावर पडल्या पडल्या मोहिनी एक कादंबरी वाचत होती. तेवढ्यात मोलकरीण धावत पळत मोहिनीपाशी आली. म्हणाली, "कापडवाला आलाय. खूप चांगला नवीन माल आणलाय म्हणतो." मोहिनी ताडदिशी उठून बसली. "काय म्हणालीस? खूप चांगला नवीन माल आणला आहे?" "हो, खूप चांगला." मोहिनी मनात म्हणाली, "अगोदरच कपड्यांची ढीग लागली आहेत. आणखी खर्च करणं योग्य नाही." नंतर उघडपणे म्हणाली, "सध्या तरी काही नको म्हणून सांग त्याला." मोलकरीण निघून गेली. पुन्हा परत येऊन तिनं सांगितलं, "तो कापडवाला म्हणतोय, 'वाटल्यास घ्या नाही तर नका घेऊ, पण एकदा बघायला काय हरकत आहे?'"
ठीक आहे, बोलाव त्याला. कापडवाला आला. कापडाच्या ताग्यांचा त्याने एकावर एक ढीग लावला. मग गर्वाने म्हणाला, ताईसाहेब, यावेळी मी जसा माल आणला आहे तसा अख्ख्या शहरात दुसरीकडे कुठे मिळाला तर फेरी करायचं सोडून देईन. कापडाचे ते नमुने बघून मोहिनी थक्क झाली, मंत्रमुग्ध झाली. जवळ बसलेल्या मोलकरणीला हळूच म्हणाली, खरंच ग, फार चांगला माल आहे. रंग देखील किती छान फिक्के आहेत. कापडवाल्याने ते ऐकलं. तो आपल्या मालाची आणखीन प्रशंसा करू लागला. ताईसाहेब, लक्षाधीशांच्या घरी देखील हा माल नाही. तुम्ही काही ना काही अवश्य घ्यावं असं मला वाटतं. बघणारे सगळे बघतच राहतील. कसं वार आहे? भावाचं काय विचारता? मी का तुमच्याकडून जास्त पैसे घेईन? बोला, किती वार पाडू? ते मग सांगते, अगोदर भाव सांगा. योग्य तोच भाव सांगा बरं का, उगाच जास्त नका सांगू. किमतीचं एवढं काय घेऊन बसलात आज? नेहमीच्या गिऱ्हाईकाला का कुणी फसवतं? 12 रुपये वार आहे. 11.5ची माझी खरेदी आहे. 8 आणे माझ्या कष्टाचे, पोटासाठी. 12 रुपये वार? फारच महाग आहे. ठीक आहे, एका चादरीचं द्या. किमतीत फरक आढळला तर मात्र परत करीन हं, सांगून ठेवते. संध्याकाळ झाली. रामचंद ऑफिसातून घरी आला. मोहिनी गोड स्मित करीत त्याला म्हणाली, आज तुम्हाला एक नवीन वस्तू दाखवणार आहे. दिवसभराच्या कष्टाने रामचंदचा चेहरा कोमेजला होता. मोहिनीच्या बोलण्याने तो फुलला. मोहिनीचं प्रसन्न सुंदर वदन पाहून रामचंदचा थकवा गेला. हसून म्हणाला, तुला नुसतं बघून जितका आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही. मोहिनीने नखऱ्याने म्हटलं, पुरे झाली चेष्टा. तुला ही चेष्टा वाटत असेल, पण मी खरंच बोलतोय. खरंच मी आज एक फार चांगली वस्तू विकत घेतली आहे. आता मात्र रामचंदचा चेहरा पांढरा फटक पडला. हास्य मावळलं. म्हणाला, बघू काय विकत घेतलंय? रामचंदच्या विवर्ण चेहऱ्याकडे मोहिनीचं लक्ष गेलं नाही. ती आनंदाने आत गेली आणि चादर घेऊन आली. कशी आहे? रामचंदने चादर हातात घेऊन उलटसुलट करून पाहिली. मग मोहिनीला विचारलं, कधी घेतलीस ही? आज. केवढ्याला? तुम्हीच सांगा बघू, कितीची असेल? असेल 25-30ची. 25-30ला आणून दाखवा बघू. मग केवढ्याची आहे? तुम्ही जर घ्यायला गेलात तर 60-70च्या खाली मिळायची नाही. मी 55ला घेतली आहे. चांगली आहे ना? पैसे दिले? माझ्यापाशी कुठेत पैसे? तुम्ही द्यायचे ते. रामचंद मनातल्या मनात चिडला. आता काय करावं? मोहिनीची ही वाईट सवय कशी घालवावी? एकदा मनात आलं, काही हरकत नाही, कुणाकडून तरी उसने घेऊन देऊन टाकता येतील. पण मग विचार आला, हे असं कुठवर चालायचं? एखाद दिवसाची गोष्ट असती तर तसं करता आलं असतं. पण हिला तर त्याची सवय झाली आहे. मी रक्त आटवून पैसे मिळवतो आणि ही वाटेल तसे उडवते. हे विचार मनात येऊन त्याचा पारा चढला आणि तो मोहिनीला काही बोलणार तोच त्याचं लक्ष मोहिनीच्या मोहक चेहऱ्याकडे गेलं. त्याचा सगळा राग जागच्या जागी नाहीसा झाला. मनात आलं, एवी तेवी हिने चादर विकत घेतलीच आहे, तेव्हा आता उगाच रागवण्यात काय अर्थ? असा विचार करून तो तोंडावर उसनं हसू आणणार होता. पण तेवढ्यात आत अंतःकरणातून एक आवाज आला, तुझ्या या दुबळेपणामुळेच मोहिनी अशी बिघडत चालली आहे. तू जर आता लवकरच काही उपाययोजना केली नाहीस तर सगळ्याची पार धुळदाण होऊन जाईल. रामचंद सावध झाला. पुन्हा त्याचा पारा चढला. त्याला असा मान खाली घालून विचार करताना बघून मोहिनीने किंचित खिन्न स्वरात विचारलं, कसला एवढा विचार चालला आहे? रामचंद कठोरपणे म्हणाला, कसला विचार आलाय? तुला काही कळतं तरी का? मनात येईल तशी वागतेस. अजून 65 रुपयांची देणी भागवायची आहेत, त्यात आणखी ही 55 रुपयांची भर घातलीस. महिन्याच्या पगारातून फक्त 30 रुपये हाती राहतील. त्या 30 रुपयात वाण्याकडचं सामान, नोकरांचा पगार आणि इतर सर्व खर्च भागवावे लागतील. तुझ्या या उधळपट्टीपायी मी कर्जात बुडत चाललो आहे. घरात फक्त आपण दोघंच आहोत. 150 रुपये पगार आहे आणि तरी आपलं भागत नाही. लोक हसतात आपल्याला, पण तुला काय त्याचं? स्वतःच्या नट्ट्या पट्ट्या पलीकडे तुला काही सुचतच नाही.
इकडे माझा जीव जायची वेळ आली आहे आणि तुला मात्र मौज मजा सुचते. कुठून आणायची मी इतके पैसे? मी चोरी करून नाहीतर स्वतःला विकून तुझी हौस भागवावी असं वाटतं का तुला? घरात कपड्यांचे ढीग लागलेत तरी तुझं समाधान नाही. ही चादर घ्यायची काही एक गरज नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन ही परत देऊन येतो. मी काही बोलत नाही म्हणून शिरजोर होत चालली आहेस. इतकं बोलून रामचंदने चादर घेतली आणि तो तणतणत बाहेर निघून गेला. हे असं काही होईल याची मोहिनीला सुतराम कल्पना नव्हती. या सर्वांसाठी ती मुळीच तयार नव्हती. क्रोध, अपमान आणि लज्जेने तिचा चेहरा लाल निळा झाला. आजच्या आज माहेरी निघून जायचं आणि सहजासहजी लवकर परत यायचं नाही असं तिने मनाशी ठरवून टाकलं. मोहिनीच्या माहेरी तिची आई आणि मामाखेरीज तिसरी व्यक्ती नव्हती. आईला थोडंफार उत्पन्न यायचं त्यावर गुजराण व्हायची. तिच्याबरोबर तिचा धाकटा भाऊ मोहिनीचा मामा गोपाळ देखील राहायचा. गोपाळ एका दुकानात नोकरीला होता. रामचंदची सासू हुशार होती, धोरणी होती. रामचंदचा दुबळेपणा बघून तिला वाईट वाटायचं. मोहिनी नवऱ्यावर रुसून आईपाशी आली की जोवर तिला स्वतःला आपल्या घरी परत जावंसं वाटत नाही तोवर तिला न्यायला येऊ नये असं ती रामचंदला सांगायची. पण रामचंदला चैन पडत नसे. सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मोहिनीची कशीबशी समजूत घालून तो तिला परत घेऊन जायचा. मोहिनी आईपाशी येऊन खूप रडली. आईने सगळा घडलेला प्रकार नीट ऐकून घेतला. रामचंदविषयी राग व्यक्त केला आणि लेकीची समजूत घालून तिला दिलासा दिला. तिसऱ्या दिवशी चादर बगलेत धरून रामचंद सासरी दाखल झाला. त्याने उंबऱ्यावर पाय ठेवला असेल नसेल तोच सासू कडाडली. एका दीड दमडीच्या चादरीसाठी माझ्या पुरीला इतकं दुखावलं? तुमच्यापाशी पैसे नव्हते तर मला सांगायचं होतं, मी दिले असते. रामचंद चकित झाला. तो म्हणाला, मी काही फार बोललो नाही तिला. इतकंच म्हणालो की घरात इतक्या चादरी असताना आणखी एक घ्यायची काय गरज होती. तेवढ्याने ती रागावली. जाऊ दे, झालं गेलं होऊन गेलं. ही घ्या ती चादर. सासू त्याच अधिकारयुक्त वाणीने म्हणाली, काही नको ती तुमची चादर. माझ्या लेकीचं त्या तुमच्या चादरी वाचून काही नडलेलं नाही. मनात आणलं तर तिच्यासाठी असल्या 56 चादरी आत्ता आणून देईल. पाहिली तुमची कुवत. जा आता, पुन्हा कधीच तोंड दाखवू नका. माझ्या घरी खायला प्यायला काही कमी नाही. मोहिनी आता तिकडे येणार नाही. जा. रामचंदने काही बोलायचा प्रयत्न केला पण सासू तोंड फिरवून आत निघून गेली. बिचारा इवलसं तोंड करून परत निघून गेला. शेजारच्या खोलीतून मोहिनी सगळं ऐकत होती. आईने आपली बाजू घेतली याचा तिला आनंद झाला. दुसऱ्या दिवशी स्वयंपाकीण काकू आणि मोलकरणीने मोहिनीच्या आईला म्हटलं, आम्हाला 10 दिवसाची रजा हवी आहे. मोहिनीच्या आईने आश्चर्याने विचारलं, हे काय? दोघींना एकाच वेळी रजा हवी? का? काय झालं? स्वयंपाकीण काकू म्हणाल्या, माझ्या सुनेला मुलगा झालाय. तिची देखरेख शुश्रूषा करायची आहे. मोहिनीची आई म्हणाली, ठीक आहे, जा तू. का ग, तुला कशाला हवी आहे सुट्टी? मोलकरीण म्हणाली, भाच्याचं लग्न आहे. तू देखील याच वेळी गेलीस तर इथलं काम कोण करील? छे छे, तुला नाही मिळायची सुट्टी. असं काय करता बाई? 8-10 दिवसांसाठी दुसरी एखादी मोलकरीण ठेवून घ्या. आता वेळेवर दुसरी मोलकरीण कुठून मिळणार? आज नाही पण उद्यापासून मीच एक दुसरी मोलकरीण पाठवून देते. नक्की? हो. ठीक आहे, जा तू. त्या दिवशी सगळं घरचं काम मोहिनीच्या आईनं केलं. मोहिनीने आईला मदत करायची तयारी दाखवली पण आई म्हणाली, राहू दे, थंडीचे दिवस आहेत, त्रास होईल तुला. त्या दिवशी रात्री मोहिनीच्या आईचे गुडघे दुखू लागले. मोहिनी बराच वेळ चोळून देत बसली. मग आईने गुडघ्यांवर गरम कापड गुंडाळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहिनीची आई खोकत म्हणाली, बाळ, गुडघे भयंकर दुखतायत. अजिबात हलता येत नाही. घरचं सगळं काम आता तुझ्या अंगावर आहे. स्वयंपाकीण काकू आणि मोलकरीण दोघींना मेलींना एकाच वेळी कामं उपटली. आता तू एकटी कशी काय सगळं कामं करणार? 10-12 दिवसांसाठी दुसरी एखादी मोलकरीण ठेवायला गोपाळला सांगते. तसं ती दुसरी बाई कामाला पाठवते म्हणून सांगून गेली आहे.
बघायचं आता काय करते ते. तिनं जर दुसरी कोणी पाठवली नाही तर मग मात्र आपल्याला दुसरी व्यवस्था करावी लागेल. निदान स्वयंपाक आणि झाडलोट भांडी तरी करील. मोहिनी म्हणाली, हो, दुसरी मोलकरीण ठेवावीच लागेल. झाडलोट भांडी नाही माझ्याच्याने व्हायची. स्वयंपाकाला देखील कुणी मिळालं तर बरं राहील. गोपाळ, अरे एखादी मोलकरीण आणि स्वयंपाकीण कोण मिळते का बघ जरा, मोहिनीची आई म्हणाली. आक्का, हल्ली कामाला बाई मिळणं फार कठीण आहे. मोहिनीने सगळ्या घराची झाडलोट केली. आईसाठी आणि स्वतःसाठी पाणी गरम केलं. पण गुडघे दुखत असल्याने आईने आंघोळ केली नाही. त्यानंतर स्वयंपाक करायचं संकट आलं. आईने सांगितलं, बाळ, फार काही करू नकोस, नुसतं पिठलं भात कर म्हणजे झालं. मोहिनीला कसला येतोय स्वयंपाक. चुलीपाशी बसल्याने बिचारीचे डोळे लाल झाले. नाकातून पाणी वाहू लागलं. अखेर एकदाचा स्वयंपाक तयार झाला. आई आणि मामाला जेवू घातल्यावर मोहिनी स्वतः जेवली. आता भांडी घासायची पाळी आली. अगोदर तिने अळटळ करून टाळायचा प्रयत्न केला. एक दोनदा आईला म्हटलं देखील, अजून मेली मोलकरीण आली नाही, खरकटी भांडी तशीच पडली आहेत. आई म्हणाली, बाळ, एका दिवसात कुठली मोलकरीण मिळतेय. गोपाळला सांगितलं आहे, 1-2 दिवसात तो करील काहीतरी व्यवस्था. त्या मेलीनं काही बदलीची बाई कामाला पाठवली नाही. निरुपायानं मोहिनी भांडी घासायला बसली. थंडीचे दिवस, बर्फासारखं गार पाणी. भांडी घासून उठली तेव्हा आपण आकाशात आहो की पृथ्वीवर याचाच तिला पत्ता लागेना. तासाभराच्या बैठकीत तिचं सगळं अंग अवघडून गेलं होतं. संध्याकाळी देखील पुन्हा तेच संकट. त्यावेळी मोहिनीच्या मनात आलं की जर नवऱ्यावर रागावून आले नसते तर हा त्रास भोगावा लागला नसता. दुसऱ्या दिवशी मोहिनीने आईला म्हटलं, आई, काही दिवस तिकडच्या घरच्या मोलकरणीला बोलावून घ्यावं असं मला वाटतं. जोवर आपल्याकडे दुसरी काही व्यवस्था होत नाही तोवर ती रोज काम करून जात जाईल. आईने डोळे वटारून म्हटलं, चुकून सुद्धा मी तिथल्या मोलकरणीला बोलावणार नाही. त्याच्या कुठल्याही गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही. तो कसला माणूस आहे ठाऊक आहे ना तुला. नकार दिला तर आपला काय मान राहील. असेच 3-4 दिवस निघून गेले. मोहिनीची बिचारीची पार दुर्दशा झाली. एरवी ती दिवसातून 4-4दा कपडे बदलायची. आता एकाच मळक्या कपड्यात काम करण्यात दिवस जात होता. कपडे बदलायला वेळ तर हवा. चौथ्या दिवशी मोहिनीला राहवलं नाही. तिने स्पष्टपणे आईला सांगून टाकलं, आई, माझ्याने आता आणखी काम नाही होणार. मोलकरणीची काहीतरी लवकर व्यवस्था कर. आई उत्तरली, तुझ्याने काम नाही होणार तर दुसरं कोण काम करणार. तुला काय वाटतं की स्वयंपाक करून मी तुला जेवू घालावं, भांडी घासावीत आणि तू नुसतं पलंगावर लोळावंस. तुझ्याने काही होत नसेल तर चालती हो माझ्या घरातून. माझं जे काही व्हायचं असेल ते माझं मी बघून घेईल. 7-8 दिवस दुधावर राहील. गोपाळ हॉटेलात कुठेतरी खाऊन घेईन. हे ऐकून मोहिनी स्तब्ध झाली. तिचे डोळे डबडबले. ती धावत आतल्या खोलीत निघून गेली आणि पलंगावर अंग तिने झोकून दिलं. तिला अश्रू आवरेनात. आपल्या चुकीचा तिला आता पश्चाताप होऊ लागला. तिच्या मनात आलं, उगाच आपण इथे आलो. हे जर अगोदर ठाऊक असतं तर कधी इथे आले नसते. पण आता काय उपयोग. एकदा मनात आलं की त्यांना पत्र पाठवून क्षमा मागावी. पण मग पुन्हा मनात विचार आला की क्षमा तरी कुठल्या तोंडाने मागायची. त्यांना न विचारता इथे निघून आले. आता ते नुसतं तोंड देखलं जरी काही म्हणाले तरी तात्काळ त्यांच्याबरोबर निघून जायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक नवीच घटना घडली. गोपाळ घाबऱ्या घुबऱ्या दुकानावरून घरी आला आणि बहिणीला म्हणाला, अक्का, गहजब झाला. मोहिनीच्या आईने घाईघाईने विचारले, काय रे, काय झालं. गोपाळ म्हणाला, दुकानाच्या रोकड खात्यातून 500 रुपये नाहीसे झालेत. दुपारी मी कुठल्याशा कामासाठी बाहेर गेलो होतो, किल्ली न्यायला विसरलो. त्याच वेळी कुणीतरी संधी साधून डल्ला मारलेला दिसतो. आता काय होईल देव जाणे. 500 रुपयांची सोय करायला हवी, नाहीतर धडगत नाही. मोहिनीच्या आईने कपाळाला हात लावला. म्हणाली, मी कुठून आणू 500 रुपये. मोहिनी, बाळ, तुझ्यापाशी असतील तेवढे पैसे या अडचणीच्या वेळी दे बघू. गोपाळ काही तुझे पैसे ठेवणार नाही. नक्कीच पुढे मागे परत करील. पण माझ्यापाशी तर फुटकी कवडी देखील नाही आई. काय मोहिनी, तुझ्यापाशी काही नाही. का उगाच खोटं बोलतेस.
पोरी अगं आईलाच बनवते आहेस होय? रामचंदला चांगला 150 रुपये पगार आहे. जातो कुठे तो? 2 माणसं तुम्ही आणि 150 रुपये. बाळ, यावेळी तू मदत करायलाच हवी मला. तुझी एकही पै बुडवणार नाही. सगळे पैसे परत मिळतील. मी शपथ घेते. मुलीचे पैसे कोण आपल्यापाशी ठेवील? तुला पैसे द्यायला सांगताना मला लाज वाटते, पण काय करणार? मोहिनी थक्क झाली. तिच्या अंगाला कंप सुटला. म्हणाली, आई खरंच सांगते, माझ्यापाशी पै देखील नाही. कुठून देऊ? आई ओरडली, बस बस, खूप झालं. बघून घेतलं. याच दिवसासाठी तुझं पालनपोषण करून तुला इतकी मोठी केली होती नाही का? देवा देवा, आपत्काली कुणीच आपलं नसतं. मुलं मुली सगळे स्वार्थी असतात. आता काय होईल रे गोपाळ? दुसरा काहीच उपाय नाही. माझे दागिने घेऊन जा आणि गहाण ठेवून काम भागव. देवाच्या कृपेने पुढे मागे सोडवता येतील. नाहीतर जिथं सौभाग्य गेलं तिथं हे देखील जातील. मोहिनीने अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हटलं, आई तू राहू दे, मी माझे. इतकं बोलून पदराने तोंड झाकून ती रडू लागली. छान, चांगली हुशार आहेस हं बाळ. दागिने द्यायला निघाली आहेस, पण पैसे द्यायचं नाव नाही. तुझ्या दागिन्याला मी हात लावणार नाही हे ठाऊक आहे तुला, म्हणून हा कावा. वरून डोळ्यातून पाणी गाळणं बघा. मोहिनी आपल्या खोलीत निघून गेली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मनात आलं, अडीअडचणीला उपयोगी पडण्यासाठी थोडेफार पैसे शिल्लक टाकले असते आणि उधळपट्टी केली नसती तर आज ही बोलणी खावी लागली नसती. आई आणि मामाला असा त्रास भोगावा लागला नसता. तिकडे ते देखील माझ्यापायी दुःखी कष्टी आहेत. दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली पिचत चालले आहेत. आज जर मी आईला 500 रुपये देऊ शकले असते तर तिला किती आनंद झाला असता. पण आता काय करणार? या संकटातून कसा मार्ग निघणार? देव न करो, पण यांच्यावर जर असं काही संकट आलं तर त्यातून ते कसे बाहेर पडणार? त्यांना जर हे समजलं तर ते नक्कीच काहीतरी व्यवस्था करतील. मोहिनी रामचंदच्या भेटीसाठी आतुर झाली होती. पतीविषयीचा मनातला राग व स्वतःविषयीची घमेंड सर्व डोळ्यांच्या वाटे वाहून गेली. तिला उपाय सुचला. लगेच तिने एक पत्र लिहिलं. प्राणनाथ, माझा अपराध झाला. मला क्षमा करा. मोलकर्णीला लगेच पाठवून द्या. पत्र लिहून ती घाईघाईने घराच्या गच्चीवर गेली. जवळच तिच्या मैत्रिणीचं घर होतं. तिला बोलावून म्हणाली, हे पत्र त्यांच्याकडे पोचतं कर. माझ्याकडे हे काम करण्यासारखं कुणी नाही. मैत्रिणीने हसत म्हटलं, रामचंदकडे पाठवायचं ना, पण तुझे डोळे असे लाल का? मोहिनी म्हणाली, ते सगळं नंतर सांगीन. अगोदर हे पत्र पाठवायची व्यवस्था कर. खट्याळपणे हसत मैत्रीण पत्र घेऊन गेली. इकडे मोहिनी देखील गच्चीवरून खाली आली. सुमारे अर्ध्या तासात मोहिनीच्या घरून मोलकरीण आली. मोहिनी आईला म्हणाली, आई, मी आत्ता घरी जाऊन पैसे पाठवते. तोवर तुझे दागिने गहाण ठेवू नकोस. माझी शपथ आहे तुला. मोलकर्णीबरोबर ती घरी आली. रामचंदला बघताच हुंदके देऊन रडू लागली. रामचंद अगोदर आ वासून बघतच राहिला, पण मग मोहिनीला असं रडताना बघून त्याचेही डोळे भरून आले. काही वेळाने मोहिनीने रडू आवरलं आणि हात जोडून नवऱ्याला म्हटलं, मला क्षमा करा. माझ्याकडून मोठी चूक झाली. यापुढे तुमच्या मर्जीविरुद्ध कोणतंही काम मी करणार नाही. तुमचं ऐकलं नाही म्हणून मला इतका त्रास भोगावा लागला. रामचंद चकित झाला. एकदा माहेरी गेल्यावर 1000 अर्जविनंत्या केल्याखेरीज घरी परत न येणारी मोहिनी स्वतःहून घरी परत आली होती आणि चुकीसाठी क्षमा मागत होती. यामागचं कारण काय? रामचंदने विचारलं, तुला कसला त्रास झाला? सांग तरी. झालं काय? मोहिनीने सगळा वृत्तांत सांगितला. अखेरीस म्हटलं, मी जर तुमचं ऐकलं असतं आणि पैशांची अशी उधळपट्टी केली नसती तर आज मला अशी बोलणी खावी लागली नसती. हा असा मनस्ताप सहन करावा लागला नसता. आता कसंही करून 500 रुपयांची सोय करा. सोय होण्यासारखी नसेल तर माझे दागिने गहाण ठेवा. चुलीत गेले ते दागिने आणि कपडे लत्ते. वेळेवर यांचा काडीचाही उपयोग नाही. दागिने निदान गहाण तरी ठेवता येतात, पण कपड्यांचा तेवढाही उपयोग नाही. रामचंदने जरा वेळ विचार करून म्हटलं, ठीक आहे, बघतो काही व्यवस्था करता आली तर. रुपयांची सोय करून अर्ध्या 1 तासात रामचंद परत आला.
मोहिनीच्या हाती पैसे देत म्हणाला, घे. पैशाची सोय करणं हल्ली फार अवघड असतं, पण लोकांना ठाऊक आहे की मी हेड क्लार्क आहे आणि इमानदार आहे, म्हणून जमलं. मोहिनीने स्नेहार्द दृष्टीने रामचंदकडे पाहिलं आणि म्हणाली, यापुढे मी पैसा देखील वायफळ खर्च करणार नाही आणि नेहमी तुम्ही सांगाल तसंच वागेन. रामचंदने हसून मोहिनीला जवळ घेतलं. त्यांचा गडी जुना आणि विश्वासू होता. त्याच्या हाती त्याने 500 रुपये मोहिनीच्या आईकडे धाडले. थोड्या वेळाने मोहिनी हातपाय तोंड धुवून मोरीतून बाहेर आली. तेव्हा तिला दिसलं की रामचंदची हसता हसता पुरेवाट झाली आहे आणि तिच्या माहेरची मोलकरीण थोडं दूर उभी राहून पदराने तोंड झाकून खट्याळपणे हसते आहे. जवळ जाऊन पाहिलं तेव्हा खुर्चीवर 500 रुपयांच्या नोटा ठेवलेल्या दिसल्या. तिला विलक्षण आश्चर्य वाटलं. ती लटक्या रागाने मोलकरणीला म्हणाली, काय ग, तुझ्या भाच्याचं लग्न होतं ना? इतक्यात कशी परत आलीस? मोलकरीण गप्प राहिली. मग मोहिनी रामचंदला म्हणाली, तुम्हाला इतकं हसायला काय झालं? काही न बोलता रामचंदने तिच्या हाती एक पत्र दिलं. मोहिनी पत्र वाचू लागली. आईतर्फे गोपाळ मामाने लिहिलं होतं, चिरंजीव रामचंद, रुपयांची काही गरज नाही. गोपाळची चोरी झाली नव्हती. स्वयंपाकीण काकू आणि मोलकरीण यांनाही कुठलं काम नव्हतं. मीच त्यांना हे सर्व शिकवलं होतं. माझे गुडघे देखील बरे आहेत. ते मुळी कधी दुखतच नव्हते. हे सर्व मोहिनीला ताळ्यावर आणण्यासाठी केलं होतं. यापुढे मोहिनी तुम्हाला सुखी ठेवील अशी आशा आहे. तुमची सासू. मोहिनीच्या हातातून पत्र खाली गळून पडलं.